गट शेती आणि केशर आंबा लागवड या विषयावर आपल्याला डॉक्टर भगवंतरावजी गायकवाड कापसे सर एक पूर्ण विस्तृत अशी माहिती आपल्याला सांगेल आणि त्यांचं पूर्ण लेक्चर झाल्यानंतर आपल्याला काही जे प्रश्न विचारायचे असतील गट शेती आणि आंबा लागवड या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम मी डॉक्टर भगवंतरावजी कापसे सरांना विनंती करतो गट शेती आणि आंबा लागवड या विषयावर ते आपल्याला विस्तृत मार्गदर्शन करतील. स्टेजवर उपस्थित असलेले डॉक्टर रामकृष्ण घोडपागे आणि श्री मुन्नवार, समोर बसलेले सर्व म्हणायला फार थोडे शेतकरी बंधू आणि भगिनी तितक्याच आहे. हा मला आनंद आहे की भगिनीची संख्या अर्धी आहे आज. तर अशा भगिनी आज आपण भारतीय शेती, गट शेती म्हणजे भारतीय शेती आणि शेतीची सध्याची परिस्थिती आणि यातून अडचणी काय आणि मार्ग कसा काढायचा यावर मी चर्चा करणार आहे. हॉलमध्ये मंडळी वाढत गेली तर बराच वेळ चर्चा होईल. कमी मंडळी असली तर मला वाटतं प्रश्न उत्तरामध्ये यांनी कुठलाही प्रश्न भारतीय ॲग्रिकल्चर विषयी, भारतीय ॲग्रिकल्चर आणि जगातलं ॲग्रिकल्चर, मी शेतीसाठी अर्ज जग पाहिलंय. मग आपल्याला काही शंका असू शकतात. इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चर कसं आहे, ब्राझीलमध्ये कसं आहे, आफ्रिकामध्ये कसं आहे आणि अमेरिकेमध्ये कसं आहे, ह्या सगळ्या याच्यावर आपण आपल्या प्रश्नाला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता भारतीय शेती, इंडियन ॲग्रिकल्चर, हे बघा 1990ला मी दिल्लीला एका इंटरनॅशनल ट्रेनिंगला होतो. त्या इंटरनॅशनल ट्रेनिंगमध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे फार मोठे शास्त्रज्ञ डॉक्टर काडर हे आम्हाला ट्रेनिंग द्यायला होते. त्यावेळेस मी ट्रेनी म्हणून होतो तिथे. तर मी 5-6 दिवस त्यांच्या सहवासात गेल्यानंतर आपलं जनरल मत काय असतं की आपली शेती परवडत नाही. शेती कुणाचंही भानगड असते की आमची शेती परवडत नाही. हो, मग संघटना असो का काही असो, शेतकरी संघटना. मी त्यांना हा प्रश्न विचारला, म्हणलं साहेब भारतामध्ये शेती परवडत नाही, अमेरिकेमध्ये मात्र असं नाही, याचं कारण काय? आता याचं कारण काय विचारलं की आपण परदेशातला शास्त्रज्ञ, अमेरिकेचा शास्त्रज्ञ, वेगवेगळे उत्तरं अपेक्षित होते. तुमच्याकडं पाणी कमी आहे, तंत्रज्ञान नाही, तुमचे राजकारण आहे, वेगवेगळे मला ते कन्फ्युजन होतं. त्यांनी एकच वाक्यात उत्तर दिलं, भारतामध्ये सरासरी प्रति होल्डिंग ही 2 एकर आहे. हाऊएव्हर इट इज 2000 एकर, 6000 एकर, 6000 एकर अमेरिकेमध्ये आहे. तर तुमच्या शेतीची पहिली दुर्दशा सुरू झाली, ही स्वातंत्र्य मिळालं आणि शेतीची दुर्दशा सुरू झाली. कोणती की सिलिंग आणली. सिलिंग फक्त शेतीवर आणली. सिलिंग कशासाठी आणली की यांच्याकडं 50 एकर जमीन आहे, त्यातली काही काढून जो भूमिहीन आहे त्याला द्यायची. बरोबर आहे. म्हणजे त्याला गरीब करायचं
आणि सिलिंगनं काय झालं, सिलिंगमध्ये ज्यांना जमीन मिळाली ते किती अन्न खातात, आरामशीर जेव्हा खाणं पिणं करतात. सिलिंगमुळं झालंय का काही? राजा भाऊ, हा फार मोठा चर्चेचा विषय बरं का, याच्याकडे कोणीच पाहत नाही. शेती तुमच्याकडं गंमत कशी आहे बरं का, भारतामध्ये 2.5 एकरच्या कमी शेती असली की अत्यल्प भूधारक, बरोबर आहे. मग ती कोरडवाहू असो का बागायती असो, 2.5 एकरच्या कमी असली की अत्यल्प भूधारक. 2.5 एकर ते 4 एकर 39 गुंठे असली की तो अल्पभूधारक. आणि त्या 4 एकर 39 गुंठ्याच्या डोक्यावर 1 गुंठा बसला की तो बहुभूधारक, मोठा शेतकरी. म्हणजे हा दैव दुर्विलास इंडियामध्ये शासनानं घालून दिलेला आहे. आणि हे मी इथंच नाही, मिनिस्टर सगळ्यांच्या समोर बोलतो, फडणवीस साहेबाच्या समोर बोललेलो आहे. हेच प्रेझेंटेशन मी दिलेलं आहे फडणवीस साहेबाच्या समोर. मी हे असताना, तुमचे CM असताना, आणि हे प्रेझेंटेशन पाहिल्यामुळं ते आमच्या गावाला गट शेती पाहायला आलेले. ते पुढे येईल आपलं. तर तुमची परिस्थिती काय बरं का, तुमची सगळ्यात पहिली परिस्थिती आहे की तुमचं होल्डिंगच कमी आहे. आणि होल्डिंग वाढवूच देत नाही. पण होल्डिंग वाढवू देत नाही. टाटा बिर्लाची कितीही वाढवा, नो लिमिट, फक्त शेती वाढवायची नाही. तर ही परिस्थिती आपल्याकडं आहे. आता कमी शेती असल्यामुळं, होल्डिंग कमी असल्यामुळं, याचे एक तर कमी शेती असल्यामुळं थोडासा शिकला, घरातला 2 मुलापैकी 3 मुलापैकी एखादा थोडा शिकला, छोटी नोकरी लागली तर तो निघून जातो. आणि जो घरातला अगदी शिकला नाही, कुठेही जाऊ शकत नाही, धंदा करू शकत नाही, तो शेतीत राहतो. म्हणजे त्यातल्या त्यात निवडून शेवटचा माल शेतीत राहतो. हे तर मान्य आहे की नाही. आणि मग याच्याच बरोबर तो थोडासा एक्सपोजर नाही, बाहेर फिरला नाही, माहिती नाही, असा माणूस शेतीमध्ये राहतो. अशा याच्यामध्ये दुसरा आणखी त्याच्यावर एक बोजा आहे की आम्ही कुठलंही काटेकोर तंत्रज्ञान. साहेब देशमुख साहेब, तुम्हाला एक सांगतो मी, तुम्हाला आंबा लागवडीचं तंत्रज्ञान पाहिजे असलं तर कापसेला बोलावं लागतं. तुमच्याकडं 20,000 कर्मचारी आहेत शासनाचे. जसं मग साहेबांनी बोलले ना, गडकरी साहेब बोलले की त्यांच्या नादी लागले की फसले. हे काटेकोर तंत्रज्ञान तुम्हाला सहज अवेलेबल होत नाही. एक्झॅक्ट तंत्रज्ञान मिळालं पाहिजे ना, ते तुम्हाला मिळत नाही. त्याचबरोबर हलाख्याची सामाजिक आर्थिक परिस्थिती हलकी राहते, कमी राहते. आणि त्याच्यामुळं काय होतं, समाजामधलं तुमचं स्थान, सोशो इकॉनॉमिक स्टेटस ज्याला म्हणतो, ते वीक राहतं. शेतकरी एखादा बँकेत गेला तर त्याला मॅनेजर लगेच झिडकतो, तुला सांगितलं ना परवा ये म्हणून. आणि त्याच्याच अगेन्स्टमध्ये एखादा कारकून गेला, कुठला तहसील ऑफिसचा कारकून बँकेत गेला की त्याला मॅनेजर बसायला खुर्ची देतो. समाजामधलं स्थान शेतकऱ्याचं हे अतिशय खालचं आहे. नंतर शेतकऱ्यामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, जरासं काही करायचं, करावं का नाही, केलं तर फसणार, हीच भीती शेतकऱ्यामध्ये जास्त असते. आणि त्यामुळं शेतकरी काहीही नवीन करायचं म्हटलं तर हिंमत करत नाही. त्याचबरोबर कुठलाही धोका सहन करायची, रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी ही सगळ्यात कमी शेतकऱ्याची. तुम्ही याच्यामध्ये बघा, थोडा गावातला सुशिक्षित असला
तो शहरात गेला, शहरात जाऊन परत शेती वाट्याचे त्याच्या वाट्याचे आल्यानंतर ती शेती करायला लागला, ती शेती चांगली होती. आणि जो मूळ शेतात आहे त्याची शेती तेवढी चांगली होत नाही. हे तुम्ही हे जरा लक्षात घ्या, हे बारकावे आहेत बरं का. तर जो म्हणजे शहरात गेला त्याची शेती चांगली होती आणि जो गावात मूळ स्वतः नांगर चालवतोय त्याची शेती ही डाऊन होती. त्याचबरोबर हे आता बदलतं हवामान, याला काही आपल्याजवळ पर्याय नाही. आणि जागतिक स्पर्धा, आता शेतकऱ्याला जागतिक स्पर्धा करावं लागते असं म्हटलं की खेड्यातला 2 एकर 4 एकरवाला म्हणाल मला कुठं अमेरिका माहिती आहे, जापान माहिती आहे, मला काय माहिती आहे, मी कशाची स्पर्धा आली. नाही, तो जगाशी स्पर्धा करणाराच आहे. त्याच्या सोयाबीनला भाव, जगाच्या स्पर्धेमध्येच सोयाबीनला भाव मिळतो. त्याला त्याच्या स्पर्धा, कापसाला भाव जगामध्ये जसा कापूस आहे त्या हिशोबानंच मिळतो. तर ही परिस्थितीमध्ये शेतकरी सध्या हलाख्याच्या परिस्थितीत पूर्ण इंडियामध्ये आहे. आता यामध्ये मग आता 6,000 एकर शेती, मी म्हटलं अमेरिकेमध्ये 6,000 एकर आहे, तुमच्याकडे 2-5 एकर आहे. याला पर्याय काय? तुम्हीच त्यांना बोलणार आहे, म्हणजे तुम्हालाच करावं लागणार आहे. आता गडकरी साहेबांनी सांगितलं इकडं तिकडं फिरू नका, जे होतं ते तुम्हीच करा. तुम्हाला जर करायचं तर 6,000 एकर जमीन तुम्हाला करता येते का शेतकऱ्याला? तुमच्या हातात आहे का ते करणं? मग याला एकच एक छोटासा पर्याय आपल्याजवळ जो आहे तो म्हणजे गट शेती. गटांना जर तुम्ही एकत्र येऊन एका पद्धतीनं मोठ्या प्रमाणात एखादं क्रॉप घेतलं, पूर्ण टेक्नॉलॉजी वापरली, जसं आता साहेब आपण आंब्याचा गट करायला लागलो, तो गटच म्हणा तुम्ही, त्याला सगळी टेक्नॉलॉजी मिळणार का नाही? सगळे त्याला मदत करणार का नाही? एक्सपोर्टपर्यंत, प्रोसेसिंगपर्यंत आपण जाणार का नाही? हे कधी होतं? एकच एक क्रॉप एका टेक्नॉलॉजीना मोठ्या प्रमाणात घेतलं तर, मे बी एनी क्रॉप, नॉट नेसेसरी की तुम्हाला आंबाच पाहिजे, नॉट नेसेसरी तुम्हाला कापूसच पाहिजे. आता आपली परिस्थिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. भारताची परिस्थिती अशी आहे की स्वातंत्र्याच्या वेळेस आपलं अन्नधान्य उत्पादन 55 मिलियन टन होतं, ते आता 25 ते आपलं आता 300 मिलियन टन प्लस झालेलं आहे. या 10-12 वर्षात 300च्या पुढं गेलेलं आहे. तुमचं याचं फळं भाज्याचं उत्पादन हे सुद्धा 300 प्लस झालेलं आहे. ते 10 पट झालं आहे. उत्पादन वाढलं आहे, आपलं देशाचं उत्पादन वाढलं असं नाही, पण याच्यामध्ये पण आहे. हे बघा, भारताचं गव्हाचं एकरी उत्पादन सरासरी किती आहे? हेक्टरी आय एम टॉकिंग, हेक्टरी उत्पादकता तुमची 28 क्विंटल आहे. चीनची 50 क्विंटल आहे. तुमची कापसाची उत्पादकता 15 क्विंटल हेक्टरी आहे. तीच उत्पादकता चीनची 52.53% आहे, 53 क्विंटल आहे. तीच उत्पादकता ब्राझीलची 50.58 क्विंटल आहे. इस्रायलची 56.16 क्विंटल आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा ती 3.5 ते 4 पट जास्त आहे. आणि यातली इस्रायलची तर मी स्वतः पाहिलेली, इस्रायलला मी कितीतरी वेळेस गेलो, आता ब्राझीलला पण जाणार आहे. ह्या उत्पादकतामध्ये आपला एकरी इतका जर फरक असला तर हे बघा, कधीही आपण काय म्हणतो, अरे आयात व्हायला लागली एखाद्या मालाची की आपले भाव पडतील. आयात व्हायला लागली तर आपले भाव पडतील याची भीती का असावी? याचं कारण काय की आपली उत्पादकता एकरी कमी आहे. एकरी उत्पादकता कमी असल्यामुळं तुमची जी प्रोडक्शन कॉस्ट येते, ही फळाची उत्पादकता आहे साहेब, संत्रा, मोसंबी आणि परदेशातली याची साऊथ आफ्रिकेची मी स्वतः पाहिली.
2,500 एकरची बाग आंब्याची आणि 2,500 एकरची बाग याची पाहिली मी मोसंबीची. तिथं मोसंबीची उत्पादकता 60 टन प्लस आहे हेक्टरी. तुमची 8 टन पर हेक्टर आहे. इस्रायलची तर नेहमीच जातो मी. इस्रायलची 30 ते 35 टन पर हेक्टर आहे. आता याचं कारण काय बरं का? काही परदेशातून यायचं म्हटलं की घाबरतो. 7-8 वर्षापूर्वी आम्ही पाकिस्तानची साखर आयात केली होती बघा 20 टन आणि ठाण्याला ठेवली होती ती गोडाऊनमध्ये. तर ती का आयात केली म्हणून शेतकरी संघटना तिथं गेली, ते थैले पाडले. ती साखर 8 दिवस टीव्हीवर चालू होतं. ती साखर आयात केली होती आपण 20,000 रुपये टनानी आणि आपल्याकडं भाव होता 26,000 रुपये टन. आणि आपण म्हणायचो की हे परवडत नाही. 26,000 रुपयावर आली साखर म्हणजे भयंकर कमी झाली, म्हणजे एकदम कमी झाली. याचं कारण काय की आपली एकरी प्रोडक्टिव्हिटी कमी. आता हे बघा, आमच्या गटशेतीमध्ये आम्ही गटशेती करतो. मी म्हणजे हे थेरॉटिकल बोलत नाही बरं का. हे बघा, तुम्ही राजाभाऊ तुम्ही येऊन पहा. थेरॉटिकल बोलून सगळी जी मोठी मंडळी आहे देशातली हे थेरॉटिकल बोलूनच मोठे झालेले आहेत. आणि पद्मश्री पद्मविभूषण आणखी काय काय झालेले आहेत. फक्त थेरॉटिकल बोलून कुठंही म्हटलं तर ते दाखवायला नाही. तुम्ही आमच्याकडे येऊन पहा. हे बघा, तुमची सध्याची सरासरी समजा 13 क्विंटल आहे. हेक्टरी त्याला खर्च येतो 40,000 रुपये. म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये एका क्विंटलला प्रोडक्शन कॉस्ट येते. बरोबर आहे. हीच उत्पादकता आमच्याकडं 40 ते 50 टन आहे आपलं क्विंटल आहे. ती तुम्ही धरा 35 क्विंटल धरा आणि 35 क्विंटलला आम्हाला खर्च फार झालं तर 40,000 रुपये येतो, 60,000 रुपये येतो. कारण आम्ही पूर्ण तंत्रज्ञान वापरतो. 60,000 रुपये जरी आली तरी 1,714 रुपये पर क्विंटल कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट येते. आणि हे जोपर्यंत तुम्ही अचीव करत नाही तोपर्यंत शेतीमध्ये रडत राहण्याला पर्याय नाही. तेच रडगाणं आणि रडगाण्यामुळं आणखी शेतकऱ्याचा आत्मविश्वास आणखी कमी होतो. तो नुसता किरकिर म्हणजे कशी. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. खेड्यामध्ये 2 मित्र असतात. सकाळी उठले की कापसावर फवारणी करायची वेळ असते. सकाळी उठले की तयार झाले थोडेसे की एक जण बाहेर पडतो. चहा पाणी झालं की बाहेर पडतो. की थोड्या वेळानं दुसरा त्याचा मित्र तोही तयार होऊन बाहेर येतो. मग हा त्याला म्हणतो, का रे आजचा काय प्रोग्राम आहे तुझा. तो समोरचा म्हणतो, यार ते कापसावर बोंडअळी आली, तिथं जरा फवारणी करायची आहे, आज फवारणीला जाणार आहे मी. तुझा काय प्रोग्राम आहे. तो म्हणतो, मला ते तालुक्याच्या गावी जायचं आहे रे, ते बँकेत असं काम आहे, काल गेलो होतो पण ते उद्या या म्हटले आणि पुढं गेलं. आता आणि का रे हे कापसाला फवारणी उद्या केली तर नाही चालणार का. काय अरे कापसाला तरी कुठं भाव आहे रे. कोण विचारतंय कापसाला. मजूर तरी मिळतात का. मजूर तर माजलेत. सकाळी येतात 11 वाजता, दुपारी पाणी प्यायला बसले तर अर्धा तास, जेवायला बसले तर 1.5 तास, 5 वाजले की निघले. भाव आपल्याजवळ कुठं, शेताला मालाला कुठं भाव आहे. कोण भाव देतं. आणि आपल्या मालाला भाव ठरवायची ताकद आपल्यात आहे का. आपल्या मालाचा भाव व्यापारी ठरवतात. कारखानदाराचा भाव मात्र स्वतः कारखानदार ठरवतात. असं म्हटलं की ही चर्चा थोडी निगेटिव्हिटीकडे जाते. असं झालं की हा जो फवारणी करायला चालणारा असतो
तो म्हणतो यार चल मलाही तहसील ऑफिसमध्ये थोडंसं काम होतं रे, मी फवारणीचं बघू आता, 2 लेबर सांगितले होते, एक तर काही आला नाही, तर बघू आता उद्या बिद्या बघू, चल. मोटारसायकल तयारच असती, लगेच त्याच्या मागं टांग मारतो की नीट तालुक्याला जातात. बरोबर आहे. आता तालुक्याला जाऊन काय करतात हे मी काही सांगत नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. निदान 100 ग्राम तरी मारून येतात संध्याकाळी. बरोबर आहे. आता मला एक सांगा, ही जी कुरकुर होती दोघांची, ही कशी होती? सश्याची कुरकुर होती. ससं आपल्या जंगलात ससं असतं ना, ससं काय करतं, जागीच दात असे कुरकुर कुरकुर करत बसतं आणि लपत बसतं. त्याला काही खातं, कुत्रं खातं, मांजर खातं, काही खातं, म्हणून ते लपत बसतं आणि जागीच कुरकुर करत बसतं, बाहेर कुठंच पडत नाही. बरोबर आहे. हाऊएव्हर हे ससं कुरकुर करत बसतं, मात्र वाघ असं करतो का? समजा वाघ आता ससं इथून पळत चाललं आणि आपल्यातल्या काही मुलांना माहीत झालं की ससं पळत चाललंय, जाऊ द्या म्हणतील सेमिनार, पळा. त्याच्या मागं पळून काठीनं दगडानं जसं जमलं तसं मारतील, त्याला तुकडे करायचे, पातेल्यात टाकायचे, मस्त ताव द्यायचा. ससाचं असंच परिस्थिती आहे ना. हाऊएव्हर याच्याऐवजी जर समजा एखाद्यानं अशी जराशी पुडी सोडली, या इथं रात्री वाघ आला होता, पाणी प्यायला आला होता, इथं बाजूला रात्री आला होता, आता नाही आहे. हे लगेच एक दुसऱ्याला, दुसरं तिसऱ्याला सांगल आणि सांगून लगेच म्हणून अरे आता आला तर काय करणार, चला 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 चला, मग मला काम आहे, मला घरी काम आहे, मला इकडं काम आहे, असं सांगून लगेच निघून जातील. आता मला एक सांगा, वाघ म्हटलं की कसं घाबरते सगळे. वाघ कुरकुर करत बसतो का? वाघ हा डरकाळी फोडतो आणि डरकाळी फोडली की सगळा आसमंत दणानून जातो आणि सगळे घाबरतात. हे शेतकऱ्याला ससं व्हायचं का वाघ व्हायचं, हे जर शेतकऱ्याला ठरवता आलं तरच शेतकऱ्याची काही ना काहीतरी परिस्थिती सुधारणार आहे. नसता आहे तीच परिस्थिती, आहे तेच रडत बसणं. आणि यासाठी आम्ही हा गट शेतीचा पर्याय निवडलेला आहे. तुम्ही एकत्र या, एकत्र या. आता राजाभाऊ, मी तुम्हाला हेही सांगतो, आता गहू पेरायची वेळ आहे. बरोबर आहे. गहू पेरायची वेळ आहे. तुम्ही भाव तुमचा तुम्हाला ठरवता येत नाही ना. तुम्ही काय करा, एक 5-7 गावामधून 500 एकर गहू एका पद्धतीनं, अतिशय योग्य पद्धतीनं पेरा. यावर्षी पाणी कमी आहे, पण पाणी चांगलं असतानाच मी सांगतो तुम्हाला, 5 गावामध्ये 500 एकर गहू तर होईल. 5 गावामध्ये 500 एकर गहू तर होईल. कोणाचा 1 एकर, 2 एकर, 4 एकर. मी तुमच्याबरोबर बैठक करतो गहू घ्यायचं नियोजन करत असताना. गव्हाचा तज्ज्ञ आणतो, मी गव्हाचा तज्ज्ञ नाही. गव्हाचा तज्ज्ञ आणून आपण ठरवू की आपल्याला एकाच जातीचा गहू घ्यायचा आहे. कुठली जी चांगली जात आहे तुमची आणि आमची चर्चा करून ठरवू आपण. एकाच जातीचा टॉपचा गहू घेऊ आपण. त्याला एकाच कंपनीकडून पूर्ण 500 बॅग आपण होलसेल घेऊ, त्या तुम्हाला वाटप करू. आमचा तज्ज्ञ तुम्हाला जमीन कशी असावी, सॉईल टेस्टिंग करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी करल.
लागवडीची सगळी माहिती देईल, 3 ते 4 व्हिजिट करल. पूर्ण गव्हाच्या लागवडीच्या पिरियडमध्ये 3 ते 4 व्हिजिट करेल. आणि अशा याच्यामध्ये तुम्ही निदान असं केल्यानंतर गहू टॉपचा येणार, चांगला येणार गहू. चांगला गहू आला तर एकरी किती उत्पन्न येईल? चांगला गहू टॉपचा केल्यानंतर एकरी किती येईल? निदान 20 क्विंटल यायला पाहिजे का नाही? हे बघा, आमच्या गट शेतीमध्ये रेकॉर्ड 31 क्विंटलचं आहे. श्यामभाऊ गट शेतीला बऱ्याच वेळेस आलेले आहेत, आमच्या द्वादशीच्या कार्यक्रमाला आलेले आहेत. 20 क्विंटल तर येईल. आणि 20 क्विंटल जर तुमचं उत्पन्न एकरी आलं, 500 एकरमध्ये किती क्विंटल गहू होईल? 500 एकरमध्ये 10,000 क्विंटल गहू होईल. बरोबर आहे? 10,000 क्विंटल गहू झाला की मी जर विचारलं वा तुमचा गहू किती झाला? 25 क्विंटल, तुमचा 40 क्विंटल, तुमचा 30 क्विंटल, असं सांगण्याच्या ऐवजी जर तुम्हाला विचारलं तुमचा किती झाला? 10,000 क्विंटल, तुमचा किती? 10,000 क्विंटल, तुमचा 10,000 क्विंटल, एकच जर सगळं हे आलं, उत्तर आलं, तो एका सिस्टीमनं आला का नाही? एका सिस्टीममध्ये गहू तुमचा निघला, 8-10 लाखातच ग्रेडिंग, पॅकिंग सगळं मिळतं, युनिटच मिळतं. मी देतो आणून ते. ग्रेडिंग पॅकिंग युनिट आणल्यानंतर त्याला बॅगिंग करा. आता इकडं कोणता गहू येतो माहीत नाही, पण औरंगाबादला शुअर गहू येतो बघा, MP चा. त्याचा इकडं 2,000 रुपये भाव असला की त्याचा 4,500-5,000 रुपये क्विंटल भाव असतो. बरोबर आहे? याला तुम्ही ब्रँडिंग करा. विदर्भ गहू, नागपूर गहू, अमरावती गहू, तुम्हाला जे सोयीचं आहे ते ब्रँडिंग करा. त्याच्यावर ब्रँडिंगवर लिहा सगळं की नेट वेट 20-20 किलोचे पॅक करायचे, नेट वेट 20 किलो. आणि खाली लिहा की हा गहू फेरस रिच, यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर आहे, इट इज फेरस रिच. हा गहू खाल्ला की रक्त लाल भडक होतं. हा पोराला तुम्हाला IAS करायचं असलं तर हा गहू खा. हे तुम्ही नका लिहू, आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देतो तज्ज्ञाचं की याच्यात फेरस जास्त आहे, याच्यात प्रोटीन जास्त आहे, हे सर्टिफिकेट देतो. आणि त्या बेसिसवर तुम्ही त्याच्यावर लिहा फेरस रिच आहे. आता असं लिहिल्यानंतर तो गहू सुरुवातीला काही मंडळीमध्ये वाटा, त्याची जाहिरातबाजी करा. सध्या 1,600 रुपये समजा मार्केटमध्ये गहू आहे, तर पहिल्या वर्षी 1,800 विका. खाल्ल्यानंतर जाहिराती लावा, जागी जागी जाहिराती करा. मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या मार्केट वाढतं. आणि नंतर तो जर कधी नागपूरच्या लोकांना लक्षात आलं की अमरावती गहू हा अति टॉपचा आहे, त्यावेळेस त्याचा भाव 4,000 रुपये करा. आमचे शिवाजीराव उगले तिथं, यांच्या गावाला आम्ही आंबा 5,500 एकर केला साहेब. आंबा 500 एकर केला. जालन्याला तिसऱ्या वर्षी आंबा सुरू झाला विकायला. एक मुच्छड म्हातारा, अजून म्हातारा आहे तो, 98 वर्षे वय झालेलं आहे. त्यावेळेस ते 75-80 वर्षाचे होते. जालन्याला बॉक्स करून जिरेश्वर केशर नावानं केलं. जिरडगावचं जिरेश्वर गाव आहे, नाव आहे, ते बॉक्स केले आम्ही. जालन्याला विकायला ठेवली. केशव अण्णा विकायला ते बॉक्स ठेवले की एक शेतकरी आला, आपला व्यापारी आला. जालन्याला व्यापारी जास्त आहे. अरे क्या केशव अण्णा कैसा दिया? 2 किलोचा बॉक्स. केशव अण्णा म्हणे 140 रुपयाला 2 किलो, 70 रुपये किलो. ही 2004-5ची गोष्ट बरं का. त्यावेळेस गाड्यावर 30 रुपये किलोचा आंबा. केशव अण्णा, तो व्यापारी म्हणतो,
अरे क्या सुनना लगा है क्या तुम्हारे आम को? ये देखो गाडे पे पिवळा धमक मोठाच्या मोठा गुजरातमधून आलेला केसरच आंबा 30 रुपये किलो, आणि तुम्हारा म्हणजे अर्ध हिंदी मराठी ते घोळ केला त्याने, और तुम्हारा 70 रुपये किलो. इसको क्या सोना लगा है क्या? केशव अण्णा काय म्हणते, हे बघा सेठ, तुम्ही तोच घ्या, हा घेऊच नका तुम्ही. पिवळा नाही आहे, अर्धवट पिवळा आहे, साईजला लहान आहे, तो बघा ना किती मोठा आहे, पिवळा धमक एक सारखा. हां, मात्र तुम्हाला जर लेकरं बाळं असतील, तुमचा जर लेकरं बाळात जीव असेल तर हा घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या लेकरा बाळाला रात आंधळं लागलं तरी चालतंय तर तो घ्या. आता असं म्हटलं की शेठनं हाच बॉक्स घेतला, हा बॉक्स टॉपचा माझ्या अंडर पिकवलेला, सगळं तयार झालेला. पिवळा धमक आंबा फार चांगला असतो असं नाही, हिरवट पिवळा जो बिना कार्बाईडचा आंबा चांगला असतो, तो त्या शेठनं घेतला गावाकडं, म्हणजे तो घरी नेला आणि घरच्यांना तो फार आवडला. दुसऱ्या दिवशीपासून बसमध्ये चिठ्ठी जाऊ लागली जिरडगावला, 4 बॉक्स पाठवा, 5 बॉक्स पाठवा केशवांना. तर अशी परिस्थिती आहे बघा. तुम्हाला तुमची जाहिरात करता आली पाहिजे. हे बघा टी व्हीवर जाहिरात येते, वॉशिंग पावडर निरमा. वॉशिंग पावडर निरमा कसं फर्र ओढलं की मळका शर्ट कंप्लीट नवं होऊन जातं, बरोबर आहे. पण तेच वॉशिंग पावडर निरमा घरी आणा आणि 4 दिवस मळालेलं शर्ट त्याच्यात टाका, काढलं तर आणखी थोडंसं शिल्लक मळल, साफ होईल का? मग तसं तुमच्या मालाचा ब्रँड तुम्हाला करता आला पाहिजे, तर तुम्ही कुठंतरी टिकू शकाल. नसता तुम्ही टिकू शकणार नाही. कितीही रडा, कितीही गव्हर्नमेंटच्या स्कीम येऊ द्या, हजारो रुपये येऊ द्या, तुम्ही पुढं जाऊ शकत नाही. आता मी जास्त वेळ किती आहे ना अजून? अर्धा तास आहे, हां, 30 मिनिट्स. हे आमचं ॲग्रो इंडिया गट शेती संघ आहे जालन्यामध्ये, जाफराबाद तालुक्यामध्ये, काही देऊळगावच्यामध्ये 2-3 गावात काम केलं आहे आम्ही, शिनगाव, गिरोली अशा ठिकाणी. आणि या गट शेतीच्या माध्यमातून आम्ही छोटे शेतकरी एक आणतो, शेतकरी एक आणून एका पद्धतीचा एकच माल, आंबाच नाही आहे साहेब बरं का. आम्ही कापूस घेतो, मका घेतो, कांद्याचं बीजोत्पादन आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे, सीताफळ आहे, मोसंबी आहे, तुमचं द्राक्ष आहे. हे सगळं हायटेकनं घेतो आम्ही. जेवढं जे करायचं ते हायटेकनं करायचं, त्याला सगळे टेक्नॉलॉजी वापरायची आणि जोखीम कमी करण्याचे उपाय आम्ही सगळे वापरतो त्याला. आता जोखीमचं मी तुम्हाला एक गणित सांगतो बघा. काय आपल्याकडं म्हणजे मराठवाडा, विदर्भ, खानदेश कापसाचा एरिया जास्त आहे. कापसाचे शेतकरी जास्त आत्महत्या करतात, कारण ते भयंकर रिस्की पीक आहे, धोक्याचं पीक आहे. मग यात काय होतं बरं का, एका गावामध्ये समजा एका शेतकऱ्याकडं 5 एकर जमीन आहे, तर तो निदान 3 एकर तर कापूस करतोच. ज्या एरियात कापूस आहे त्यातला 3 एकर तर कापूस तो करतोच. आणि कापूस करताना एखाद्या वर्ष तो प्लॅनिंग करतो की या वर्षी आपल्या गावामध्ये श्यामभाऊला सगळ्यात जास्त उत्पन्न येतं, 15-20 क्विंटल एकरी. मोठे शेतकरी आपणही तसंच करायचं म्हणून तो काय करतो की सगळे इनपुट टाकायला सुरुवात करतो शेतामध्ये. चांगला कापूस घ्यायचा प्रयत्न करतो. जसा चांगला कापूस दिसेल तसा आणखी युरिया, आणखी ग्रीन,
आणखी चांगला करायचा प्रयत्न करतो. आणि हे करत असताना त्याचं कॅल्क्युलेशन असतं त्याचं, की आपला अति चांगला कापूस आला तर 3 एकरामध्ये निदान आपल्याला 15 क्विंटल कापूस झाला पाहिजे. 15 क्विंटल कापूस झाला तर 8,000 रुपयाप्रमाणे तुमचा याला किती होईल? 3 एकरमध्ये 45 क्विंटल. 45 क्विंटल झाला 8,000 रुपयाप्रमाणे त्याला 3,60,000 रुपये होतात. त्याचा खर्च जर धरला आपण तर 30,000 रुपये एकरी खर्च धरला, एकूण 90,000 रुपये खर्च होतो. तो खर्च त्यांना इकडून तिकडून उधाऱ्या भानगडी लफडे करून घेतलेला असतो. सगळा पैसा काही त्याच्याजवळचा नसतो. तो त्याच्या 1.5 त्याला रिपेमेंट करावं लागतं. म्हणजे ते होतात जवळपास 2,25,000 रुपये त्याचा खर्च होतो. 1,35,000 रुपये खर्च होतो आणि त्याला निव्वळ नफा राहतो 2,25,000 रुपये. हे त्याचं गणित धरून तो सगळं नियोजन करतो. 2,25,000 रुपये निव्वळ नफा त्याच्यासाठी अतिशय चांगला नफा आहे. बरोबर आहे. आता अशा परिस्थितीमध्ये अगदी कापूस बोंड धरायला लागतो आणि एखादा काहीतरी नॅचरल कॅलॅमिटी येते. मग कापसामध्ये काय आहे? काही गारपीट, दुष्काळ, पाऊसच थांबणं, लाल्या विकृती, लाल्या रोग सगळ्याला माहिती आहे, कापसावाल्याला लाल्या माहिती आहे, किंवा रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव. त्याचा अपेक्षा असती हा कापूस घ्यायचा. हा कापूस आमच्या गट शेतीमध्ये 31 क्विंटल पर एकर निघलेला आहे. तर त्याची अपेक्षा असती असा कापूस आपला यायला पाहिजे. याच्यासाठी सर्व प्रयत्न करतो तो. आणि त्याचं नशीब का बिघडलं की असा कापूस होतो. हा रस शोषण करणाऱ्या किडीमुळं कापूस गेलेला आहे. पहिला कापूस आणि ह्या कापसामध्ये काहीतरी 2.5-3 किलोमीटरचंच अंतर आहे. आता असा कापूस आला एकरी 1 क्विंटल तरी होईल का? हे संपला ना. हा रस शोषण करणाऱ्या किडीनं गेलेला आहे. असा कापूस आला आणि त्याला कधी 1-1.5 क्विंटल कापूस झाला तर एकूण त्याला 4-5 क्विंटल कापूस होतो. सगळं मिळून 30-35 हजाराच्या वर त्याला उत्पन्न येत नाही आणि तो लॉसमध्ये राहतो. 99,000 ते 1,00,000 रुपये लॉसमध्ये राहतो. असा कापूस दिसल्यानंतर यांच्याकडे पैसे असतात दिलेले, उधाऱ्या वगैरे जे काय असतील की बँकेनं पैसे दिलेले, ते याच्या मागं लागतात. आमचे पैसे दे. व्यापारी मागं लागतो, बँक मागं लागतो, मित्र मागं लागतात, पाहुणे मागं लागतात. आम्हाला आमचे पैसे दे. आता याच्याजवळ एवढे पैसे द्यायची कुठलीही ताकदच नसते. आणि मग ते मित्र वगैरे सगळे भांडायला लागतात, त्याला तानातानी करतात, निगेटिव्हली बोलतात, परेशान करतात आणि हे प्रकार घरी जातो. आणि घरी मिसेस म्हणते आमच्या यांना काही समजतच नाही. असं झालं की टीनएजर लहान मुलं असतात ते म्हणतात आमचे बाबा काही कामाचे नाहीत. आणि असं झालं की त्याचा सहनशक्तीचा हे पलीकडं जातं आणि मग त्याला काहीतरी याच्याशिवाय पर्याय राहत नाही. आता अशा परिस्थितीमध्ये बघा, हा ड्रॉटचा पिरियड आहे आमच्या गट शेतीतला. खामखेडं म्हणून गाव आहे. आम्ही कितीही नॅचरल कॅलेमिटी आली, आम्ही 13 क्विंटल आमचा लोएस्ट कापूस आहे यावर आतापर्यंतचा. कुठलाही सीझन असू द्या, कितीही बॅड सीझन येऊ द्या, आमचा 13 क्विंटलच्या खाली सरासरी कापूस गेलेला नाही. आता तेच जर समजा त्याला 8 क्विंटलच्या खाली नाही आला कापूस, 8 क्विंटल जरी झाला, 8 तरी का 24,000 रुपये होतात समजा बॅड याच्यामध्ये बरं का, बॅड कंडिशनमध्ये, तर त्याला 1,35,000 रुपये खर्च होतो आणि
1,92,000 रुपये त्याला 8 क्विंटल जरी मिळाले तरी होतात, म्हणजे तो ब्रेक इव्हनच्या जवळ येतो, थोडाफार नफा राहतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मग ते घरी बसले, सगळे खुश होतात, सगळ्याचे पैसे दिले जातात, सगळे देणारे खुश होतात. आणि मग त्याच्या घरी एखादी चर्चा करायला पाहुणे बसले, ते म्हणतात अरे यानं खूप चांगला प्रयत्न केला पण नशीब बेकार म्हणून कमी उत्पन्न आलं, पुढच्या वर्षी डबल मेहनतीनं करा. हे जोपर्यंत आपल्यात घडत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या आत्महत्या हे नुसतं गणित करत राहतो आपण. याला पर्याय आपल्याला आता कापूस उत्पादकतामधली आमची पंचसूत्री आहे कापसाची. अतिघन लागवड 2004 साली आम्ही अतिघन लागवड सुरू केली साहेब. जे 2,500 प्लॅन्ट बसायचे आपले ते 10,000च्या पुढं आम्ही 2004 पासून नेले. 2004ला पहिली लागवड केली आम्ही आणि आता म्हणजे सगळीकडे झाली ती. आणि त्यातून ठिबक कंपल्सरी केलं, त्यावेळेस ठिबक केलं कापसाला. ठिबक म्हटलं की हसायचे लोक, पण आम्ही ते केलं. बेसल डोसचा वापर कापसामध्ये शेतकरी काय करतात, लागवड केल्यानंतर 30-35 दिवसानं पहिला डोस देतात. बेसल डोस देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माती परीक्षणा आधारे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर, याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट हे कंपल्सरी आहे. लाल्या रोग जर घालवायचा असेल तर मॅग्नेशियम सल्फेट इज इसेन्शियल. आणि वाढीचे व्यवस्थापन म्हणजे घेर नियंत्रण. घेर नियंत्रणासाठी साधं चमत्कार किंवा लिओसिन जर 45-50 दिवसाला फवारलं तर त्याची वाढ नियंत्रित राहते, फळाची संख्या वाढते. आता हे मी इकडं डिटेलमध्ये जाणार नाही. हे बघा आमच्या या द्वादशीचे प्रोग्राम असतात साहेब. द्वादशीला आम्ही एकत्र जमतो आणि शिवार फेरी करतो. आता या कापसामध्ये या महिला भगिनी आहेत, चेहऱ्यावर बघा यांच्या किती हास्य आहे. एक वेगळ्या आनंदात या कापसात उभे आहेत. हा जो मगा दाखवला होता तोच कापूस एकरी 31 क्विंटल झालेला. हा औरंगाबादपासून 18-19 किलोमीटर अंतरावरचा कापूस आहे हा. आता आंब्याच्या बाबतीत मला एक सांगा, आंबा गट शेतीतून नुसता कापूसच करा असं नाही. पाणी असेल त्यांना आंबा करा. आंब्यामध्ये कापसामध्ये तुम्हाला 1,00,000-1.5 लाखापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं. आंब्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 लाखापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं. आंबा लागवड करत असताना आपल्याकडं ड्राय वेदर असतं, कोरडं हवामान. कोरड्या हवामानामध्ये पाणी 100% अवेलेबल असणं गरजेचं आहे. पाण्याची व्यवस्था अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला आपला आंबा कलम लावलं, ती कलम खाली पार जात नाही, खाली त्याच्या मुळं खाली जात नाही. सोटमूळ त्याचं वरच त्याची चुंबळ झालेली असते. त्याच्यामुळं त्याच्या शेजारी कोळी लावा, 3 कोळी लावा. 3 कोळी लावल्यानंतर जसं दुसऱ्या याच्यामध्ये ती उगली, तिसऱ्या याच्यामध्ये पहिल्या याला जोडली, चौथ्या याच्यामध्ये ती जोडणं कंप्लीट झाली, म्हणजे हे असे जोड ते होऊन जातो. आता यातला एक कलमचं मूळ आहे, खोड आहे खालचं मुळं, आणि एक कोळीचं मूळ आहे. हे कोळीचं मूळ असल्यामुळं कोळीचं मूळ जे असतं ते पार टॅपरूट खाली जातं, सोटमूळ खाली जातं. ते पाण्याचा ताण वगैरे सगळं सहन करतं. आणि हे जर केलं आपण तर तुम्हाला एकरी 5 ते 7 लाखापर्यंत उत्पन्न मिळतं. आपल्या इथं आता हे सुशील भाऊ बलदावा बसलेले आहेत. अशोकराव सूर्यवंशीची बाग आता अजिंठ्याजवळ जर पाहिली तुम्ही, अजिंठा गावच्या जवळ कोणालाही त्या भागात जर गेले तर त्यांचं नंबर घ्या तुम्ही. त्यांची बाग आता अल्ट्रा हाय डेन्सिटी अतिउत्कृष्ट बाग आहे. संपूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी आता त्यांची बाग पाहायला येतात. एकरी 3ऱ्या वर्षी 3 टन उत्पन्न मिळाले त्यांना. आंबा लागवड जर केली तर आजोबानं लावला तर नातवानं खायचं असं नाही. आता पहिल्या वर्षी लागवड केली, दुसऱ्या वर्षी थांबायचं आणि 3ऱ्या वर्षी कमीत कमी 2 टन आंबा घ्यायचा एकरी. ते सगळं टेक्नॉलॉजी आपल्याजवळ आहे. हे आंब्याचं पुस्तक लिहिलेलं आहे मी, अतिघन लागवड ते निर्यात. या
आंबाची गट शेती गटाच्या माध्यमातून आत्ता आम्ही राजाभाऊ, आम्ही सर्व सुशील भाऊ उगले साहेब, गडकरी साहेबांशी आम्ही 10 मिनटं चर्चा केली आणि ही गट शेतीची आता सुरुवात म्हणून साहेब आपलं आता अमरावतीला सुरुवात झाली असंच समजा. साहेबांनी जे होकार दिला गडकरी साहेबांनी, म्हणजे आपली गट शेतीची सुरुवात झाली असंच समजा. आपल्याकडेही कुठं अशी गट शेती करायची असली तर कृपया आपण सांगा. ते व्हिडिओ दिसेल का हो? तो व्हिडिओ दिसेल का? एक व्हिडिओ आहे बघा, आंब्याचं उत्पन्न किती. फक्त एक लक्षात घ्या, आपला आंबा हा नॉर्मली 15-20 मेला काढायला येतो, बरोबर आहे. 15-20 मेला काढायला आला की त्याला 30-40 रुपये भाव मिळतो. 1 मिनिट थांबा फक्त. महाराष्ट्रात सध्या त्याला 30-40 रुपये भाव मिळतो. हाच आंबा जर तुमचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढायला आला तर तुम्हाला 150 ते 200 रुपये भाव मिळतो. हे लवकर आंबा आणणं आणि दरवर्षी आंबा आणणं, डबल उत्पादकता आणणं, हे सगळं तंत्रज्ञान आपल्याजवळ आहे. याच्यासाठी मला जसं गव्हाला दुसरा तज्ज्ञ, कापसाला दुसरा तज्ज्ञ याच्यासाठी आणायची गरज नाही. माझं पूर्ण आयुष्य आंब्यामध्ये गेलेलं आहे आणि अमरावतीला आपल्याला आंतरराष्ट्रीय सगळ्या लेवलला मी आंबा केलेला आहे, पाहिलेला आहे. तुम्ही हा जो व्हिडिओ दाखवणार आहे या व्हिडिओमधली तारीख बघा, 30 ते 31 मार्चची व्हिडिओ येतो ते सांगतं आहे. आणि नंतर फॉरवर्ड करत करत एकरी त्याचं 5 टन उत्पन्न निघणार आहे. त्याचा भाव मी बोलणारं त्याला फॉरवर्ड करा थोडंसं आणि त्या शेतकऱ्याचं आलं की ऐका. सांगोल्याला मी कार्यक्रम घेतलेला होता. प्लीज स्टार्ट. दर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या 2 दिवसीय दौऱ्यात आवाज येतोय गटशेतीचे का? आंबा संशोधक तथा महाकेशरचे उपाध्यक्ष डॉक्टर भगवानराव कापसे यांचं केशर आंब्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आणि सविस्तर असं मार्गदर्शन ठेवण्यात आलं होतं. या दरम्यान त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा या गावातील राजू वाघमारे यांच्या आंब्याच्या बागेला भेट देऊन पाहणी केली आणि समाधान देखील व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राजू वाघमारे यांच्याशी सविस्तर अशी 30-31 चर्चा मार्च आहे बरं करून का? त्यांनी केसर आंब्याविषयी योग्य ते मार्गदर्शन केलं. दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्याशी संवाद साधताना डॉक्टर भगवानराव कापसे यांनी केशर आंब्याचं एकूणच महत्त्व स्पष्ट करताना केशर आंब्यानं हापूस आंब्याची बरोबरी केल्याचं सांगितलं. यांना 9.5 ते 9 लाख रुपये एकरी या 7-8 दिवसात मिळणार. हे सगळ्या आंब्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. त्यांनी आम्ही लागलं तर माझा फार मोठ्या प्रमाणात हे सगळा सध्या महाराष्ट्रात मी थोडंसं आंबा फॉरवर्ड हेच करतो बरं अधिक का? उत्पन्न देणारं चांगलं आणि सोपं पीक असल्याचं त्यांनी म्हटलं. उत्पादनातील अतिउच्च तंत्रज्ञान आम्ही फिरतोय महासंघात वेबिनार घेतलेले. आम्ही ह्या तंत्रज्ञान हे देण्याचं ही टेक्नॉलॉजी. दरम्यान राजू वाघमारे यांनी आपल्या आंब्याच्या बागेबद्दल अधिक माहिती देताना हे राजू वाघमारे बोलतायत, मालक. फुलवली एकरी 5 टन आंब्याचं उत्पन्न घेण्याचा आपण प्रयत्न केला असं त्यांनी स्पष्ट केलं. साधारण 4 वर्षापूर्वी इथं 4 कुया एका ठिकाणी टाकल्या. त्या 4 कुयामधून एक तरी कुई वरती आली, एक तरी झाड त्याचं आलं. आणि आल्यानंतर मला लोकांनी वेड्यात काढलं की बाबा हे काय करायला लागला आहे तू इथं असं. मग मी ज्या वेळेला आता लोक बघायला येतात, 1 वर्षानंतर त्याला कलम बांधलं. कलम बांधल्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी महाकेशरची टीम गेले 1 तास 1.5 तास झालं बागेमध्ये फिरायला लागले, सगळ्या बागेचा सर्वे केला आहे. त्यांनी पण हे सगळं बघितलं आहे. बघितल्यानंतर ते पण एकदम खुश झालेत की बाबा जो काही प्रयोग केला आहे तो 100% इथं यशस्वी झालेला आहे. पाण्याची तर प्रचंड मोठी अडचण आहे. पाणी नाहीच म्हटलं तरी चालेल. अगदी 1 तास 2 तास पाणी फक्त आम्ही इथं सोडतो आहे बागेमध्ये. आणि साधारण एकरी 5 टनाच्या आसपास हे जे उत्पादन मिळेल अशी आशा आहे. आणि साधारण दर 175 रुपयानं 2-3 व्यापारी येऊन मागून गेले. 2-4 दिवसामध्ये आंबा कटिंगला आलेला आहे आणि तो कटिंग होईल साधारण 175 रुपये किलोप्रमाणे. पण आम्ही अजून जास्त पैसे मिळतात का ह्याच्या प्रतीक्षेत आहे.
पाण्याची अडचण आणि इतर आव्हानांवर मात करून वेगळा असा प्रयोग करण्यावर ठीक आपण भर आहे दिला, ठीक आहे ज्याला आलं लक्षात चांगलं आहे. यश हे मिळतंय असं शेतकऱ्याचं देखील ते ऐकणं म्हणाले. महत्वाचं होतं. या एकरी प्रसंगी उत्पन्न महाकेशरचे किती? अध्यक्ष सुशील बलदवा, सचिव आता पंडित 175 लोणारे, विश्वनाथ जर दहे, शिवाजी उगले, रुपयानं द्वारकानाथ भाव मिळायला पात्रेकर, लागला त्याला रमेश अहिरराव, आणि नंदलाल एप्रिलच्या काळे, पहिल्या बापूसाहेब आठवड्यात तो काढणार आहे. अंकुश कानडे, अशोक सूर्यवंशी, प्रकाश कापसे, रसूल शेख, त्र्यंबक पात्रीकर, बस करा बंद. अंकुश सावळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ते ओरिजिनल याच्यावर घ्या. तर अशा प्रकारचं हे आंबा आपण करू शकतो. गटशेती पीपीटी. आता आंबा लागवड करताना बरं का हे थोडंसं आपण बघू. 1.5 बाय 4 मीटरचं अंतर मी जास्त सुचवलेलं आहे. त्यात 2 बाय 4 मीटर आपण करू शकतो किंवा 2 बाय 5 मीटरपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतो. त्याच्यावर जायची आवश्यकता नाही. आणि याच्यामध्ये आपण छाटणी तंत्रज्ञान पूर्ण डेव्हलप केलेले. आंब्यामधली छाटणी म्हटलं की सगळ्यांना काय वाटतं की द्राक्षातली छाटणी सगळ्यात अवघड आहे, डाळिंबाची छाटणी अवघड आहे. हे बघा, आंब्यामधली छाटणी सगळ्यात टेक्निकल आहे. आंब्यामध्ये 3 प्रकारची छाटणी असते. एक प्रूनिंग फॉर ट्रेनिंग, झाडाचा सांगाडा तयार करायचा. जे तुमच्या दाट लागवड करायची म्हटलं तर झाडाचा सांगाडा तयार करायचा. दुसरी प्रूनिंग फॉर बेअरिंग आणि तिसरी प्रूनिंग फॉर कॅनॉपी मॅनेजमेंट, त्याचा घेर कसा पाहिजे. तर ह्या गोष्टी सगळ्या आपण इंडियामध्ये डेव्हलप केल्यात. आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणात लागवड आहे. मला वाटतं याच्यात शिवाजीराव बोलता का 2 मिनटं तुम्ही. हे शिवाजीराव उगले जे आंब्यामध्ये गटशेती त्यांच्या गावात सुरू झाली होती, 1-2 मिनटं 2-4 मिनटं ते बोलतील. त्यांच्या तोंडून ऐकलं तर मला वाटतं आणखी तुम्हाला थोडंसं जरा बरं हे राहील. तर मी शिवाजीराव उगले सरांना, जिरडगाव जिल्हा जालना यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनटं आपला अनुभव सांगावा. या गटशेतीचे प्रणेते डॉक्टर भगवानराव कापसे यांनी 2000 साली मुक्काम पोस्ट जिरडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना मराठवाड्यामध्ये सुरुवात केली. त्यावेळेस गटशेती हा कन्सेप्ट फार वेगळा होता की गटशेती म्हणजे काय हे कोणाला कळत नव्हतं. ज्यावेळेस सर सुरुवातीला आमच्याकडे आले, गटशेती म्हणजे एकत्रित शेती करायची का काय असं आम्हाला वाटत होतं. सुरुवातीला बांधा दोरांसाठी लढणारे आम्ही शेतकरी, एकमेकाचे डोके फोडणारे आम्ही शेतकरी, आणि गटशेतीसाठी आपले बांधच काढून टाकून एकत्र शेती करायची काय हा मला प्रश्न पडला होता. पण सुरुवातीला सरांनी आमचा तो विचार काढून टाकला की बाबांनो, तुमच्या शेतातले बांध काही काढायचे नाही, तुमचं शेत तुमचंच राहणार आहे. पण ज्या शेतामध्ये आपण आंबा लागवड करणार आहे त्या आंबा लागवडीचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आपण सर्वांनी मिळून एकत्र घ्यायचं आहे. म्हणून आंबा लागवड करत असताना आंब्याची जात एकच आम्ही घेतली ती केशर, आणि त्या केशरवर ग्राफ्टिंग केली आम्ही एकाच मातृवृक्षाची. त्यामुळं आंबा साईज, आकार, वजन हे एकच आलं. 1 वर्ष आम्ही ते एक्सपोर्ट पण केला. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं हे की गटशेती जर केली तर त्याचे फायदे खूप आहेत. एक छोटासा किस्सा सांगतो. ज्यावेळेस आम्ही 500 एकरवर आंबा लागवड केला त्यावेळेस ठिबक आम्हाला करायचं होतं. त्यावेळेस ठिबक सिंचनाला 50% अनुदान होतं. ज्यावेळेस 500 एकरवर ठिबक करायचं आणि गटशेतीमध्ये करायचं असं ज्यावेळेस आम्ही आव्हान केलं त्यावेळी त्या ठिबक सिंचनाच्या कंपन्या आम्हाला येऊन भेटत होत्या किंवा आमचाही प्रचार होईल, आम्हाला करू द्या. तर त्यावेळेस मला वाटतं जैनचं ₹7.90 पर मीटर असं त्याचा रेट होता लॅटरलचा. तर गटशेतीमुळं
आम्हाला एवढा फायदा झाला, तो रेट DP रेट तो आम्हाला डायरेक्ट मिळाला. आम्हाला 3 रुपये 50 पैसेप्रमाणे ते लेटर मिळालं. आणि परत हे बघा, म्हणजे तोटा हा कोणाचा झाला नाही, फक्त फायदा शेतकऱ्याचा झाला. डीलरला जे मिळत होतं ते आम्हाला शेतकऱ्याला मिळालं. आणि त्या याच्यामध्ये ठिबक होऊन जे काय शासकीय अनुदान होतं ते पण आम्हाला मिळालं. मग त्यानंतर शेतकऱ्यांना कळत गेलं की बाबा की आपण गट शेतीमध्ये जर केलं एकत्र तर त्याचा फायदा खूप होतो. तर मी जास्त काय बोलत नाही, सरांचं खूप महत्त्वाचं आहे. पण गट शेतीमध्ये आम्ही 3 महत्त्वाचे मुद्दे ठेवले होते: गावातील पाणी, गावातील पैसा आणि गावातील मजूर. हे गावातच राहिलं पाहिजे. गावातलं पाणी गावात ठेवण्यासाठी आम्ही जलसंधारणाचे कामं केले. गावाचा मजूर हा गाव सोडून गेला नाही पाहिजे म्हणून आम्ही त्याला काम तिथे दिले. ग्राफ्टिंग करणे, कटिंग करणे. माझ्या गावातला एखादा शेळ्या राखणारा मुलगा पण अगदी उत्कृष्टपणे आंब्याची ग्राफ्टिंग करतो, छाटणी करतो. गावातला मजूर हा कुशल झाला. आणि गावातला पैसा, ह्या दोन्ही गोष्टी आम्ही अवलंबल्यामुळं गावातला पैसा हा गावातच राहिला. तर गट शेतीचे अनेक फायदे आहेत. तर आता सध्या आमच्याकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे 4x1.5 प्रमाणे आम्ही लागवड केली. 1.5 मीटर आणि 4 मीटर, साधारणतः 5x12. तर 666 आंब्याची झाडं बसतात. आणि त्या 666मध्ये एकरामध्ये किती उत्पन्न होतं तुम्ही आता बघितलंच आहे की 9 लाखाचं उत्पन्न एका शेतकऱ्यांनी काढलं. तर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. मला वाटतं मी राजेभाऊ देशमुखांना सांगितलं. एक सोलापूर जिल्ह्यामध्ये खुडूस नावाचं गाव आहे. त्या खुडूस नावाच्या गावामध्ये एक BAMS नावाचे डॉक्टर प्रॅक्टिस करत होते. त्यांनी 10 वर्षापूर्वी 6 एकर आंब्याची बाग लावली. अति घन लागवड पद्धतीने सरांच्या मार्गदर्शनाखाली लावली ती. आणि त्या बागेचं उत्पन्न आता आपण जर बोललो तर काही बी फेकल्यासारखं वाटतं. दरवर्षी तो 2 कोटीचं काढतोय. 2 कोटी. त्याच्या बागेला बाउन्सर आहेत त्यावेळेस. म्हणजे फॅक्ट जाऊन बघू शकतो. ही काय सत्यनारायणाची कथा नाही आहे की साधू वाण्याची नौका होती बुडाली वगैरे, असं काही मी सांगत नाही. प्रॅक्टिकल जाऊन बघायचं. 2 कोटीचं पावत्या पण दाखवतो. तर आंबा हा फळांचा राजा आहे आणि पिकवणारा हा शेतकरी राजा आहे. तर राजाचं उत्पन्न राजासारखं काढायला पाहिजे. हे एवढंच मी 2 शब्द बोलतो. आणि अतिघन लागवडीनं आंबा करा आणि शेतकऱ्याच्या जीवनात उन्नती आणा. त्यासाठी आदरणीय कापसे सर आपल्यासोबत आहेतच आहे. आणि आंब्याचं सरासरी उत्पन्न एकरी 12 टन निघतं. म्हणजे आम्ही काढतोय. आमची प्रॅक्टिकल आहे. आमच्या अशोकरावनं मागच्या वर्षी 3 वर्षाचं उत्पन्न 5 टन काढे. अशोकराव सुरुवातीची बाग आहे, आपण जाऊन बघू शकता. 3 वर्षात एकरी 5 टन उत्पन्न काढले त्यांनी. ही फॅक्ट आहे की आम्हाला हे तुम्हाला काही सांगण्यासाठी काही कोणी मानधन दिलेलं नाही आहे की आम्हाला काही मिळणार नाही. एक शेतकऱ्याचं काहीतरी आपण दायित्व, शेतकऱ्यांना काहीतरी पुढं जायला पाहिजे, हा उद्देश आहे. आणि ह्याच उद्देशाने महाकेशर आंबा बागायतदार संघ काम करतो. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण आंबा लागवड करावी एवढंच मी आवाहन करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे मुद्दाम जे करतायत त्या शेतकऱ्याचं सांगितलं. माझ्याबरोबर आणखी 2 शेतकरी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण कार्यक्रम संपल्यानंतर चर्चा करू शकता. प्रॅक्टिकल चर्चा करा. आणि माझं काय म्हणणं आहे बरं का, फक्त प्रॅक्टिकल जर केलं तर काहीतरी होईल. गप्पा करत बसू नका. आता मी नागपूरला आलो, आमची टीम, आम्ही काय केलं बरं का, 2 वर्षापूर्वी महाकेसर आंबा बागायतदार संघ महाराष्ट्रात काढला. जसा आपलं सीताफळ महासंघ आहे, मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. श्याम भाऊ त्याचे इथं आहेत चेअरमन. आम्ही तसा केसर आंब्याचं करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. केसर आंबा हा कोकणाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये फार चालला नाही अजून, पण आपल्याकडं फक्त आणि फक्त केसर मोठ्या प्रमाणात चालला आहे. त्यामुळं आम्ही महाकेसर आंबा बागायतदार संघ नावाचा संघ काढला. त्याचे संस्थापक अध्यक्ष बरोबर आहेत. या संघाच्या मार्फत आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरतो. आता इकडं आलो, अमरावतीला येऊन गेलो. इथून गेलो की 30ला उस्मानाबादला कार्यक्रम आहे, 1ला सकाळी पंढरपूरला कार्यक्रम,
दुपारी सांगलीला कार्यक्रम आणि 2 तारखेला कोल्हापूरला कार्यक्रम, 3 तारखेला पुण्याच्या गणपतीचं जे हे आहे ना तिथं कार्यक्रम, असा 3 तारखेपर्यंत आमचं हेच काम चालू आहे. तर माझी विनंती राहील की आपण यामध्ये ज्याला काही करायचं आहे त्यांनी आम्हाला सांगा, आपण त्या भागामध्ये हे सुरू करू. आता जवळपास माझं संपलेलं आहे यातले फोन नंबर, हे बघा माझा नंबर लिहून घ्या. पहिली स्लाइड 94-222 93-419 हा माझा नंबर आहे. आणि आपल्याला काही कधीही काही हे वाटलं की आपल्या भागात काही करायचं आहे, कृपया तुम्ही कॉल करा. आपण महासंघाच्या माध्यमातून सगळीकडे येऊ. आपण महासंघाचे सदस्य जर झाले तर आणखी उत्तम. महासंघाचे सदस्य होण्याची फीस, आपली लाईफ मेंबरची फीस आहे 3,000 रुपये. ते इथं शिवाजीराव उगले बसलेले आत्ता ज्यांनी भाषण केलं ते कोषाध्यक्ष आहेत आपले, त्यांच्याकडं तुम्ही फीस भरू शकता. ऑनलाईन फॉर्म आहे आणि लाईफ मेंबर आपण होऊ शकता. मला वाटतं आता काही प्रश्न असले तर आपण 4-2 प्रश्न घ्यावेत. जे काय प्रश्न असन इन रिलेटेड टू ॲग्रिकल्चर नॅशनल, मी जसं मगा म्हटलं देशातलं ॲग्रिकल्चर, परदेशातलं ॲग्रिकल्चर, परदेशातलं का पुढं आहे, आपलं का मागं आहे, कुठलं कसं आहे, याच्याविषयी काहीही प्रश्न असले तर आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. एक प्रश्न होता सर, जसं आंबा बघायत म्हटलं तर आंबा लागवडी म्हटलं तर माझा जो एरिया येतो तो रामटेक साईडला येतो. कुठला? इथला रामटेक साईडला माझी शेती आहे. ओके. जवळपास इथून 35 किलोमीटर दूर येतं. तिथे बंदरांचा खूप जास्त त्रास आहे. तर मग त्यावरती काय तोड? काय बंदर हे बघा इकडं आहे का, ह्या जे त्रास असतो हा त्रास तुमचं जर कमर्शियल 5 लाख रुपये एकरी उत्पन्न निघायला लागलं की तुम्ही एक माणूस 2-3 महिने तिथं बसून ठेवू शकता, तरच ते होईल. मग त्याला तुमचं जे तारात इलेक्ट्रिसिटी सोडणं हे सगळे प्रकार आले. परंतु ज्या वेळेस व्हॅल्यूड क्रॉप आहे, एखादं झाड असलं त्याला बंदर त्रास देईल. ज्या वेळेस तुम्ही 2-5 एकर कराल त्यावेळेस तुमचा माणूस तिथं असला तर बंदर वी कॅन कंट्रोल. मला वाटतं ते तर ठीक आहे, ते तर आलं माझ्या लक्षात. पण एक तुम्ही जसं म्हटलं की गट शेती, जसं आता गव्हाचं जसं तुम्ही स्टार्टिंगला मला सांगितलं, तर जवळपास माझ्याकडे मी ॲक्च्युली ड्रोननी स्प्रे करून देतो शेतकऱ्यांचं. तर माझ्या एरियामध्ये माझी स्वतःची फॅमिली लगभग 100 एकरच्या जवळपास शेती आहे. व्हेरी गुड. हा, आणि जवळपास 500 ते 1000 एकर माझं परिचित शेतकरी आहेत. तर मी बघतोय की कुणाकडे जरी 5 एकर जरी शेती असली तर त्या 5 एकरामध्ये तो 3 व्हेरायटी लावतो. आणि त्याला हा प्रश्न करतो आपण की का, तर तो सांगतो की कुठल्या मोसमला कुठली व्हेरायटी होईल याची गॅरंटी नसते, म्हणून तो 3 व्हेरायटी ट्राय करतो. तर मग यावरती काय तोडगा करायचा, यावरती काय आपण त्यांना हे बघा, तुम्ही एकच एक व्हरायटी लावून ब्रँडिंग केलं. मी मगा जसं ब्रँडिंग सांगितलं, गव्हाच्या व्हरायटी 500 एकरवर एकच व्हरायटी लावायची आणि तीही टॉपची लावायची. तिच्या मॅनेजमेंटमध्ये फेरस तिच्यात जास्त कसं येईल त्या टाईपचे खतं वापरायची. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, त्या सगळ्या टेक्नॉलॉजी आहे, तरच ते होऊ शकतं. तुम्ही तर काय एकच 3-3 व्हरायटी लावायला लागला तर गावामध्ये आता आमच्या मालाला भाव आम्हाला ठरवता येत नाही. आमचा शेजारचा आमचा चुलत भाऊ, दादा आमच्या गावाचा भाव आम्हाला ठरवता येत नाही, कारखानदार त्यांचा ठरवतात. शेतकरी संघटनेत जरा लीडर आहे. म्हटलं हे बघ नागोराव, तुझा आता 2 क्विंटल गहू उभा आहे, फेब्रुवारीतली गोष्ट होती, 2 क्विंटल गहू उभा आहे. हा गहू आता जसा जमल तसा येणं चालू आहे त्याचं. तुला तालुक्याला फिरल्याशिवाय वेळ नाही. जसा निघेल तसा काढ, त्याचं 1-1 किलोचं पॅक कर
आणि आपल्या चावडीवर विकायला ठेव, 200 रुपये किलो सांग, घेईल का कोणी? आणि आमच्या केशव अण्णाचा आंबा कसा 150 रुपये 2 किलो जातो लक्षात? तुम्हाला एकाच ठिकाणी जर 3-3 फाटे फोडत असले तुम्ही, तर तुमचा गहू कसा खड्याचा गोट्याचा, क्लिनिंग नाही काय नाही, असं म्हटल्यानंतर घेणारा कसा घेईल? हे बघा, आणखी एक प्रश्न, आमचा भाजीपाला रस्त्यावर विकतो आणि बुटं चपला येशीत विकतात, बरोबर आहे? मला एक सांगा, तुमचा भाजीपाला येशीत विकायला कोण नको म्हटलं? कोणी आडवं आलं का? ब्रँडिंग करा. जसं आता मुंबईला मोठ्या मोठ्या मॉलमध्ये ब्रँडेड भाजीपाला झाला, तुम्ही ब्रँडिंग केल्याशिवाय जमल का? तुमचा जसा आहे तसा कोणी घेईल का? तर कृपया तुम्ही जोपर्यंत स्वतःचा माल टॉपचा आणत नाही तोपर्यंत तुम्ही सुधरूच शकत नाही. असे जर कधी डिसइंटिग्रेटेड राहिले, तुटलेले राहिले, आणि हे तुम्ही फुटले पाहिजे गावामध्ये, हे सगळ्यांचं मत असतं. हे बघा, माणूस हा वादाचा प्राणी आहे. वादाचा प्राणी कसा की आता आमची गटशेती, मी एवढं सांगितलं ना श्यामभाऊ, गटशेती एवढी जोरात चालते, पूर्ण गाव एक असतं, गाव एक असतं. आणि हळू 2-3 वर्षानंतर एकदा ग्रामपंचायतचं इलेक्शन येतं. ग्रामपंचायतचं इलेक्शन आलं की वाद. मग वाद कोणते? खेड्यातले वाद, एक धर्मवाद, हिंदू मुस्लिम वाद. ज्या गावात हिंदू मुस्लिम नाहीत तिथं मागासवर्गीय सवर्णवाद. जिथं त्यालाही चान्स नाही, आमच्या गावात त्यालाही चान्स नाही, मागासवर्गीय सवर्ण एकदम एकत्र राहतात. मग काय करायचं? आडनाव वाद, सरनेम वाद. आमच्या गावात 3 सरनेम आहेत मेन. आम्ही कापसे, काही बनकर आहेत आणि काही पंडित आहेत. हे तिघंजण एकमेकावर असे इलेक्शन सुरू झालं की याची बहीण तिकडं दिलेली आहे, बहिणं उभी असतील, भाऊ उभा असतो विरोधात, आणि मग ते विचारू नका काय शिव्या देतात एकमेकाला. हे खेड्यातल्या शिव्या आहेत. प्रॅक्टिकली आत्ता इलेक्शन झालं आमच्या गावामध्ये. तुम्ही जोपर्यंत एक राहत नाही तोपर्यंत तुम्हाला तर मारायचंच चाललं हो. बाकी आम्हाला तर तुम्ही मेले पाहिजे. आम्हाला तुम्ही शांतपणे जगलेलं चालत नाही. त्याच्यामुळं फोडा आणि झोडा आमची वृत्ती आहे. तुम्ही जोपर्यंत स्वतः सुधरत नाही तोपर्यंत तुम्हाला पर्याय नाही, हे कृपया लक्षात घ्या. आणखी काय कोणाचा प्रश्न? हां, बोला 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 साहेब. सर, आंब्याच्या बाबतीमध्ये आपण ते कोळी लावून त्याची लागवड, म्हणजे त्याच्यावर ग्राफ्टिंग वगैरे करून करा हो म्हटलंय. हो हो. तर काही ठिकाणी आता आपण जर पाहतो तर आंब्याच्या कलमा घेतो आपण आणि हो. त्याची लागवड करतो. हो, तर आंब्याच्या कलमा वापरून आपण त्याची लागवड करू शकतो. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? हे बघा, मी तुम्हाला मग फोटो दाखवले ना. हा सर एक प्रश्न होता. हा, आणि बोला. दुसरा प्रश्न असा होता हां, की एकच व्हरायटी आपण आंब्याची घेतलेली आहे लागवडीसाठी. हो 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 हो. तर याच्यामध्ये काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात एकापेक्षा जास्त व्हरायटी, आंब्यामध्ये तज्ज्ञ फार झालेले आहेत. हो, तर ते 2-3 व्हरायट्या 4 व्हरायट्या जर घेतली तर त्याच्यामध्ये त्याचं फलन चांगलं होते, सेटिंग चांगलं होते, असं काही लोक म्हणतात. तर यावर थोडंसं आपलं बरोबर, हे बरोबर. मार्गदर्शन. तुमचे 2 प्रश्न आहे. आंब्यामध्ये मिक्स आंबा करावं का, आणि दुसरी गोष्ट कलम लावलं तर काय नुकसान आहे? हे बघा, कलम लावलं तर त्याचं बॅगमध्ये केलेलं असतं कलम, त्याचं सोटमूळ तिथंच कॉइलिंग झालेलं असतं, गुंडाळलं गेलेलं असतं. ते शेतात लावलं की ते खाली जात नाही, फार खाली जात नाही. तुम्ही जे वादळामध्ये झाडं कोलमडतात, जून जुलैमध्ये रस्त्याच्या कडीचे झाडं कोलमडतात, मोठं झाड असतं, एवढं खोड असतं त्याचं, कोलमडलेलं झाडाचं बूड बघा तुम्ही.
ते जर कधी ट्रान्सप्लांट करून लावलेलं असलं वनीकरणाकडून तर त्याला खाली सोटमुळंच नसतं, 2-3 फुटाच्या खाली त्याला मुळंच नसतं, बाजूला मात्र इतके मोठाले मुळं असतात. बरोबर आहे, म्हणजे वरच्या 3 फुटाच्या खाली मुळंच जात नाही त्याचं. हाऊएव्हर हेच जर कधी तुम्ही कोय लावली जाग्यावर तर त्या कोयीचं सोटमूळ पार खाली जातं. जितकं झाड वर असतं, वर समजा 30 फूट झाड गेलं त्याचं मूळ 30 फूट खाली जातं. आणि हे मूळ खाली गेल्यामुळं हे सगळे ताण सहन करतं. पाण्याचा ताण, हवेनं हे केलं तर कोलमडत नाही. रोग कीडमध्ये सुद्धा हे सगळं सहन करतं. त्याच्यामुळं आपण कलम लावायचं आणि कलमाच्या शेजारी कोय लावायची आणि ते याला जोडून द्यायचं. तुमच्या हे लक्षात आलं का? कोय याला जोडायची. ही कलम आहे ना, कलमाच्या शेजारी कोय लावायची आणि याला जोडून द्यायचं. याला जोडलं की 2 मुळं त्याला मिळतात. 2 मुळं काही दिवस 4-5 वर्षे डबल ताकद मिळते त्याला. पण नंतर काय होतं, याचे वरचे मुळं अशक्त होतात आणि त्या कोयीचे जे मुळं असतात, कोयीपासून बनलेलं, त्याचेच मुळं खाली जातात आणि नंतर खोड एकच होतं. 10-12 वर्षानंतर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येत नाही हे 2 खोडं आहेत म्हणून. त्याच्यासाठी कोय लावायची. कोय आणि कलम हायब्रिड मोड म्हणतो त्याला. हा हायब्रिड मोड इज इम्पॉर्टंट. आता याच्यात दुसरा प्रश्न तुमचा आहे की याला मिक्स काही दुसरा जात लावायची का? हे बघा, याला दुसरी जात लावायची काही आवश्यकता नाही. हे थेरॉटिकल आहे. आम्ही 100-100, 150-150 एकरच्या बागा आज 20-20 वर्षापासून उभ्या आहेत जालना जिल्ह्यामध्ये. यांची 30 एकरची बाग या सुशील भाऊची आहे. फक्त केसर आहे. छान फ्लॉवरिंग होती, काहीही अडचण येत नाही. याचं कारण काय? तुम्ही 2 व्हरायटी लावल्या, हापूस लावला, केसरमध्ये हापूस लावला. याची फ्लॉवरिंग उशिरा होती, त्याची लवकर होती, किंवा त्याची लवकर होती, याची उशीर. दोन्हीची फ्लॉवरिंग एका वेळेस होत नाही. एका वेळेस झाली नाही की मुद्दा संपला, फायदा होत नाही. फक्त फ्लॉवरिंगमध्ये पॉलिनेशन वाढवण्यासाठी मधमाशा पाळा, मधमाशाला त्रास होणार नाही अशा टाईपची फवारणी मोहराच्या वेळेस करू नका. ह्या बाकीच्या टेक्नॉलॉजीज आहेत ना, त्या वापरून आपण त्याला चांगल्या प्रकारे पॉलिनेशन करून घेऊ शकतो, संकरीकरण करून घेऊ शकतो. आणखी कोणाचा प्रश्न आहे काही? एक बोला. ते माईक घ्या घ्या. ना, माईक घ्या. सर, आमचा जो एरिया आहे हा ब्लॅक कॉटन सॉईलचा एरिया आहे. व्हेरी गुड. काळी जमीन आहे, हो निचरा कमी आहे. हो. अशा पद्धतीची जमीन असल्या कारणाने आता आमच्या भागामध्ये मोसंबीची लागवड शेतकरी करतात. पाणी जास्त झाल्यामुळे तो प्रॉब्लेम येतो आणि मर येते. तर आता या आंब्यामध्ये आपण जेव्हा समजा आपण याची लागवड केली आंब्याची अशा जमिनीमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला बेड्स वगैरे करावं लागतील का? बेड्स हो. आणि तेच बेड मी- मी त्याचाच फोटो काढतोय बेडचा. आणि या ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये आपल्याला आंबा करता येईल का, हा प्रश्न सर. हे बघा, ब्लॅक कॉटन सॉईल असली तर बेड करा. बेडचा बेनिफिट काय होतो की तुम्ही जर का बेड म्हणजे फार उंच 2-3 फूट बेड कृपया करायचा नाही. मी तुम्हाला बेडचा फोटो काढतो आणि तो दाखवतो तुम्हाला. हे जरा फॉरवर्ड लवकर होत नाही का? बेड, आंब्याचे मुळं, हे सगळे आंब्याचे फोटो तुम्ही बघितले असाल ना. हे सगळे अल्ट्रा हाय डेन्सिटीचे फोटो आहेत बरं का. एकरी उत्पादकता तुफान आहे याच्यामध्ये. हा साऊथ आफ्रिकेचा आंबा. हे साऊथ आफ्रिकेला असे कॅपिंग करतात. हे साऊथ आफ्रिकेचं आहे बरं का. ह्या बाहेरच्या व्हरायटीज दाखवल्या मी तुम्हाला सगळ्या. हे बघा, परदेशामध्ये आपल्याकडच्या व्हरायटीज आणि ह्या परदेशातल्या लाल वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आंब्याच्या. आणि
हे आपल्याकडचा आंबा, हे बघा, मी उत्पन्न परदेशामध्ये 20-22 टन म्हटलं एकरी, 40-50 टन हेक्टरी. हे बघा, खालपासून वरपर्यंत फळं आहेत आणि किती मोठे फळं आहेत. 20 टन याचं. आणि ही बाग आहे 2500 एकर सिंगल बाग आहे. ही बाग बघा, हे तिथलाच फोटो आहे. तुम्ही बघा, खालपासून वरपर्यंत फळं आहेत आणि आंब्याचे फळं संत्रा मोसंबी सारखे बाहेरून जास्त दिसत नाही, आत जास्त झाकलेले असतात. आणि हे विंड ब्रेक्स, झाडाला वारा रोधक झाडं हे लावणं अत्यंत आपल्याकडे गरज आहे. हे बघा, हा फोटो मी इथं जे शेतकरी तो माणूस दिसतोय तिथून घेतलेला आहे. तिथं धरण आहे, छोटंसं धरण. ते धरणही त्याच शेतकऱ्याचं आहे. तुम्हाला पाणी अडवा, पाणी जिरवा सरकारनं करावं, धरण करावं वगैरे वगैरे, हे स्वतः शेतकऱ्यानं धरण केलेलं आहे. हे 5000 एकरच्या बागेतलं आहे. हे फळं बघा. आणि आता हे संत्रा मोसंबी असा बेड, इतका मोठा बेड झाला तर काय होतं बरं का, 2-3 वर्षात त्याचे मुळं बाहेर पडतात. मुळं बाहेर पडले की त्याला खतं कुठं द्यायचे. तर बेड कसा पाहिजे, हे असा सायलेंट बेड पाहिजे, म्हणजे थोडासा उंच पाहिजे. त्याच्यावर पडलेलं पाणी त्या जमिनीला धुवून बाहेर गेलं पाहिजे, बरोबर आहे. आणि 2 ओळीच्या मध्ये ते पाऊस आला, पावसाचं पाणी सांगतो मी, आणि 2 ओळीच्या मध्ये आलं की एकीकडे वाहून गेलं पाहिजे. तर अशी जमीन जर ती धूत गेले, तुम्ही आपोआप धूत गेले, 3-4 वर्षामध्ये 8.25 8.5 pH हा 7.25 पर्यंत आम्ही मुरलीधरणच्या शेतात आणलेलं आहे, प्रॅक्टिकल केलेलं आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही तिकडं चला भाऊ, तुम्ही या तिथं, आपण पाहू ते. तर याला एक मार्ग हा झाला काळ्या मातीला. दुसरा मार्ग, तिथं जर काही हे असलं, मुरुम असला, जवळपास मुरुम असला, तर फक्त एक 5-6 इंच मुरुम त्या जमिनीवर टाका तुम्ही आणि नंतर बेड करा, बरोबर आहे. त्या बेडमध्ये मुरुम जातो आणि नंतर ती जमीन धुवायला पाऊस पडल्यानंतर ती फर्स्ट क्लास वॉश आउट होती. तिसरी गोष्ट, तुम्ही जिप्सम टाका, एकरी 2-2.5 टन जिप्सम टाका आणि नंतर बेड करा, तरी ती pH एकदम त्याचा कमी होतो. आंब्याला pH जास्त 8.2 पेक्षा जास्त pH चालत नाही. आणखी काही प्रश्न आहे का? आता ज्या बागा आहेत, एक 10 ते 12 वर्षाची एक बाग आहे, जमीन हलकी आहे आणि मिश्र जाती आहेत. फूट सुरू, काही ठिकाणी फूट सुरू झाली आहे, फूट म्हणजे मोहर का? मोहर यायला सुरुवात झाली आहे. हो. शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की अशा जमिनीमध्ये ओलिताचं पाणी चालू करावं का? ऑलरेडी त्याला कल्टार दिलेला आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये कल्टारचा डोस जमिनीतून दिलेला आहे. आता काही झाडावरती तुरळक फूट दिसते आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन त्याचं की बा पाणी चालू करायचं का? तुमचा काय सल्ला राहील? हे बघा, आंब्याला सुद्धा ताण असतो, परंतु कोणता ताण? फक्त आणि फक्त पावसाळा संपल्यानंतर, कल्टार दिलेल्या बागेचं बोलतो मी, पावसाळा संपल्यानंतर मोहर येऊन साधारणतः 70-80% मोहर दिसायला लागला पाहिजे. थोडासा काही इतकालाच दिसतो, इतका काही मोठा होतो, परंतु छोटा छोटा मोहर का होईना हा 70-80% दिसला तोपर्यंत पाणी देऊ नये, एक गोष्ट. परंतु काही जमिनी, जशा आता अशोकरावचे, आपले जे अशोकराव बसलेले आहेत, यांची जमीन कशी आहे? यांनी 15 वर्षापूर्वी ती क्वारीसाठी घेतलेली. ते गरीब शेतकरी आहे, 300-350 एकर शेती आहे त्यांची. त्यांनी ॲडिशनल एक 15 एकर जमीन क्वारीसाठी घेतली.
त्या जमिनीत आंबा लावला. आता त्या जमिनीत एकदम हलकी जमीन असली ना, आंबा टॉपचा आला याच्यात वाद नाही काही, परंतु कल्टार वापरलेलं असल्यानंतर अशा जमिनीमध्ये पावसाळ्यानंतर सुद्धा थोडं थोडं पाणी मुरमाड जमिनीसाठी बरं का गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही आता पाणी द्यायला सुरुवात केली की मग परत पुढचा पावसाळा संपेपर्यंत पाणी गरजेप्रमाणात चालू ठेवायचं. हार्वेस्टिंग झाली तरी पाणी चालू पाहिजे. तुम्ही एप्रिलमध्ये हार्वेस्टिंग केली, मेमध्ये तुमचं संपलेलं आहे तरी पाणी चालू पाहिजे. फ्रूट सेटिंग नंतर पाणी दिलेलं बरं. फ्रूट सेटिंग नंतर तुमचं आता त्याला शॉक बसतो. आपल्याकडं काय बरं का, कोकणात हे चालू शकतं. आपल्याकडं हे जे फ्रूट सेटिंग नंतरचं जे लिटरेचर आहे, इट इज ट्रू फॉर कोकण. आपल्यासाठी इतका दिवस आपण वाट पाहायची नाही. एक प्रश्न नुसता असा आहे की आता तुम्ही म्हणाले की मधमाशांचं हे झालं पाहिजे संगोपन, त्याच्याशिवाय पॉलिनेशन होत नाही. आता नेमका ज्यावेळेला फ्लॉवरिंग चालू होते त्यावेळेला त्याच्यावर ॲफिड्स आणि थ्रिप्स आणि जॅसिड्स तिन्ही किडीचा रस शोषून घेणाऱ्या किडीचा अटॅक येतो. आणि तो कंट्रोल करण्यासाठी साधारणपणे शेतकरी इमिडाक्लोप्रिड, ॲसिफेट, थायोमेथॅक्झाम याचा वापर करतात. हा हनीबीसाठी, मधमाशासाठी हानिकारक आहे. अशा वेळेला त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही बेव्हेरिया बॅसियाना, मेटाराझम ॲनिसोप्ली किंवा अशा प्रकारच्या जैविक कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे की अशा वेळेला गरज पाहून कीटकनाशकंसुद्धा थायोमेथॅक्झामसारखं वापरणं तुम्ही ॲडवाईस कराल? हे बघा, आपल्याला 15-20 दिवसाचा प्रश्न असतो पॉलिनेशनचा, मधमाशाचा. आपण हे बटन गुंड्या दिसायला लागल्या की पहिला पायराथ्राईडसारखा एखादा चांगला स्प्रे घ्यायचा. आपल्याकडं ॲफिडचा प्रॉब्लेम अतिशय कमी असतो. फक्त ढगाळ वातावरण असलं तर प्रॉब्लेम असतो. कोकणामध्ये, साऊथ गुजरातमध्ये हा भयानक प्रॉब्लेम आहे. आपल्याकडं खरा प्रॉब्लेम असतो तो पावडरी मिल्डू, भुरी. आणि ॲफिड आपण जर कधी एखादा पायरेथ्राईड घेतला बटन दिसत असताना, अजून 15 दिवस ते उमलायला वेळ असतो. त्यावेळेस एखादा पायरेथ्राईड घेतला, मध्ये 2-3 आठवडे काहीही फवारणी नाही घेतली याची तुमच्या कीटकनाशकाची तरी चालतं. फक्त फवारणी बुरशीनाशकाची, त्यामध्ये फक्त तुमचं गंधक, सल्फर 80% सल्फरची जरी फवारणी घेतली, मधल्या 1-2 फवारण्या त्या घ्यायच्या आणि परत मग बुरशीनाशक प्लस कीडनाशक. बुरशीनाशकामध्ये तुम्ही असे ॲडव्हान्स शिफारस करता का? टॅबिकोनाझोल, सल्फर किंवा ॲझॉक्सिस्ट्रोबेन असे नवीन आलेले चालतं ना? पावडरीसाठी जे आहेत अच्छा, ते सगळं. ओके, थँक्यू.